माजी उपजिल्हाधिकारी या ठिकाणी या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण. आपण 8 ओळींची कवी म्हणतो, 11 ओळींची कविता म्हणतो, पण 2 ओळीची कविता आपण कधी ऐकली असेल? 2 ओळी म्हणजे संपूर्ण सार. मला वाटतं हा सार सांगणारे आदरणीय ज्येष्ठ कवी देवीदासजी चौधरी सर, मी यांना विनंती करतो की आपण छानशे मुकुळे या ठिकाणी सादर करायची. फार साध्या आणि सोप्या कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. समजायलाही सोप्या आहेत, कळायला जरा अवघड आहेत. फार बोलू नये किंवा फार लिहू नये या अर्थाची कविता आहे. फार लिहू नये लांब लचक, फार लिहू नये लांब लचक, वाढत जातो पसारा. फार लिहू नये लांब लचक, वाढत जातो पसारा, आणि गळून पडतो पिसारा. आणि गळून पडतो पिसारा. हळूहळू बोलताना दुखत नाही घसा, हळूहळू बोलताना दुखत नाही घसा. लांबण लावली की विटा विटाच्या बाता हाता हाताच्या होताना. लांबण लावली की विटा विटाच्या बाता हाता हाताच्या होताना. कवी होतो उताना, आणि कवितेत उरतो फक्त खाकाना, फक्त खाकाना. आदरणीय सर, खूप खूप धन्यवाद. यानंतर महाराष्ट्राचे युवा कवी माणिकराव भोसे सरांना विनंती करतो की आपण फक्त 4 ओळीची कविता या ठिकाणी सांगायची आहे. मला यांच्याकडे पाहून त्यांच्याच ओळी मला आठवतात. माणिकराव असं म्हणतात की मी म्हाताऱ्याचा मेकअप घालून जगतो, दुनियेचे लफडे चष्मा घालून बघतो. मी म्हाताऱ्याचा मेकअप घालून जगतो, दुनियेचे लफडे चष्मा घालून बघतो. हे ऍक्टिंग आहे तिला शोधण्यासाठी, जिंदगी हरवली माझी तरणी ताटी. माणिकराव भोसे. क्या बात आहे बाळासाहेब. अहो अजून आहे यवना तुम्ही, ऐकून का होता गा. तन जरी फिकलं पान, मन देत अजून हिरवागार. माणिकराव, आता म्हातारपणात सभ्यतेने वागायचे, शेजाऱ्याच्या म्हातारीला नाही डाळिंब द्यायचे. डाळिंब देत नाही. कविता गाडीत राहिली तर माझी लढा कविता काहींनी ऐकलेली आहे, तर लढा देतो. लढा देण्यापूर्वी मी या वास्तूला, ज्या वास्तूत अहिल्यादेवी आले होत्या, त्याला प्रणाम करतो. आधी 4 ओळी घ्या. नाशिकची घटना. आज नाशिक बदनाम केले एका ढोंगी बाबाने जगात. अहो आज नाशिक बदनाम केले एका ढोंगी बाबाने जगात. जिजाऊ अहिल्या रमा सावित्री महापुरुष का आले का कोणाच्या अंगात, का आले का कधी कोणाच्या अंगात. कविता घेतो लढा. समाजात ज्यांची चलती त्यांचाच उदो उदो घडतो. समाजात ज्यांची चलती त्यांचाच उदो उदो घडतो. ज्यांचं नशीबच फुटकं तो मात्र पदोपदी झगडतो, तो मात्र पदोपदी झगडतो. पोटासाठी लढणाऱ्यांचा रोजच रोटी दिन असतो. पोटासाठी लढणाऱ्यांचा दादा रोजच रोटी दिन असतो. पण जागतिक दिनात कधी गरीब दिन नसतो. पण जागतिक दिनात कधी गरीब दिन नसतो. मास्क सॅनिटायझरचा वापर भिकाऱ्यांकडे नव्हता काही. कोरोनामध्ये तुम्ही बघा, एक सुद्धा भिकारी गेला नाही. मास्क सॅनिटायझरचा वापर भिकाऱ्याकडे नव्हता काही. आणि मृत्यूचा त्या तांडवात भिकाऱ्याला कोरोना कसा झाला नाही. भिकाऱ्याला अहो कोरोना कसा झाला नाही. अरे माणसा, तुझं शंड बुजगावणं जगणं आता सोडायचं. अरे माणसा, तुझं शंड आणि बुजगावणं जगणं आता सोडायचं. आणि कोणाचं तळवे चाटण्यापेक्षा अरे स्वाभिमानानं तू जगायचं, स्वाभिमानानं तू जगायचं. कर्तव्याचं दोर कापता मनाचं पतंग भटकेल. एकजुटीच्या मांजाने लढा, यशाचा ध्वज फडकेल. नको दुरावा कुणाशी जागा द्यावी काळ जातो. दादा नको दुरावा कोणाशी जागा द्यावी काळ
आणि माणसांना जोडताना आड येऊ नये जात, माणसांना जोडताना आड येऊ नये जात. शेवटचं कडवं. आता बस झालं रडगाणं. अरे माणसा, आता बस झालं रडगाणं. वेळीच संधी शोधून पहा आणि सिंहाचं काळीज ठेवून लढा देत जिंकत राहा, लढा देत जिंकत राहा, लढा देत जिंकत राहा. धन्यवाद. वा 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 वा. छाती घेऊन जा.